सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी इतके वर्ष कुणी बोट दाखवलं नव्हतं माझ्याकडे आणि हा माणूस मला आता मेमो देतो. तुझा आत्मविश्वास थोडासा डळमळलाय. अगं हो ठीक आहे, अगं पण तू आहेस कुठे? एबो माझी काळजी करू नको, मी व्यवस्थित आहे. अरे आपल्या त्या मॅनेजरची ट्रान्सफर झाली आहे. हे मेन्स ब्युटी पार्लर निघालेलं आहे. कुठल्याही वयाचा माणूस जाऊ शकतो. पण आबा मी काय म्हणतो, तुम्हाला काय वाटतं? त्यांना काय वाटणार? त्यांची नातवंड आता मोठी झाली आहेत, त्यांच्या घरात शांतता असते. खरं की नाही आबा? तरी सुद्धा दुपारची झोप लागत नाही हो. हे वर राहणारे शेजारी राहणारे इतके मिळून गोंधळ घालतात, अगदी रेल्वे प्लॅटफॉर्मवर असल्यासारखं वाटतं. पण आबा तुम्हाला बाहेरच्या गोंगाटाचा त्रास होतो, आमच्या तर घरातच गोंगाट आहे. नुसतं गोंगाटच नाही, त्यात सामील व्हावं लागतं. अरे म्हणजे नेने तुम्हीच तर त्यांच्यावर खेळता की काय? चोर पोलीस पकडा पकडी लंगडी. आबा हल्लीची पोरं असले खेळ खेळत नाहीत, म्हणून तर कोंडी होते ना. मग अहो हल्ली म्हणजे ते व्हिडिओ गेम, काय तो आवाज, काय तो बापरे बापरे. अहो कानाचे पडदे फुटायची वेळ येते. तो सांगतो एक मात्र नक्की, माझी नातवंड गुणी होती, अशी वाटते नव्हती. अहो पण आमची आहेत ना, त्याला काय इलाज? तुला सांगतो का नेने, इलाज एकच, काय? नाईलाज. मिस्टर टिपरे, येस नमस्कार. मी परुळेकर आणि हे मिस्टर शहा. नमस्ते. आम्ही नाथाणी ट्रेडर्स कडून आलोय. अहो तुम्ही प्लीज मला इथे भेटायला येऊ नका हो. काय आहे की आधीच या असल्या एका प्रकरणामध्ये मला गोवलंय, त्याच्यामध्ये तुम्ही असे भेटायला आलात ना तर मग. हो कल्पना आहे आम्हाला त्याची. हो आमच्याच कंपनीनं लाच दिली त्या प्रकरणामध्ये तुम्ही अडकला होतात ना. डोंट वरी. हे बघा, हे प्रकरण आम्ही क्लिअर करण्यासाठीच आलो होतो. म्हणजे आम्ही ते तुमचे देशपांडे साहेब असते ना, त्यांना भेटून समजा सांगितला. त्याला म्हटला की शेखर बिचारा निष्कारण यामध्ये अडकला. त्याचा काय होता, तुमचा तो मॅनेजर होता ना, त्यांनी सगळा गोळ केला बघा. हे बघा, आता तुम्ही काही काळजी करू नका. डोंट वरी, एकदम रिलॅक्स. हे बघा तुम्ही आता ना काय बी टेन्शन घेऊ नका. बर निघू आम्ही आता. अरे सुटला रे, सुटला शेखर, सुटला. बरं झालं शेखर, तू एकदा तर सुटला सही सलामत. अरे बोललो होतो ना, कर नाही त्याला डर कसली. क्या बात है शेखर, इसी बात पे मेरी तरफ से पार्टी. हाँ राजू, सगळ्याला चहा सांग. कटिंग फुल फुल. काय मग शेखर टिपरे, आता कसं वाटतंय? सुटल्यासारखं वाटतंय. पण खरा आनंद कधी होईल माहितीये का? कधी? मागवलेल्या चहाचे सगळे पैसे हा देईल तेव्हा. काय श्यामला बागकाम वाटतं? बराबरी वेळ मिळतो तुला हे सगळं करायला. आम्हाला आवड खूप आहे, पण मला वेळच मिळत नाही. अहो काकू, आवड असली की सवड काढावीच. आता तुम्ही कशी सवड काढली आहे? काय काम आहे? अगं कामच तसं होतं. काय ते? अगं आपल्या छायाताई आहेत ना, त्या ब्युटी कोर्सच्या व्हेकेशन बॅचेस सुरू करतायत. हो, मलाही कालच कळलं. म्हटलं तुलाही सांगावं. तुला शलाकासाठी ऍडमिशन घ्यायची असेल तर. अगं बाई, कल्पना चांगली आहे हो, पण तिने नाटकाच्या का कुठल्या शिबिरासाठी ऍडमिशन घेतली आहे. हो का? हो. चला हे एक बरं झालं बघ. काय ते? नाही, तिला आवड होतीच ऍक्टिंगची. हो. आणि दिसायलाही तशी बरी आहे ग ती. खरंच बरं झालं. तिला नक्की चान्स मिळेल बघ. बघू.
तुला हे कळलं का नाही? काय ते? मी सुद्धा सुट्टीत क्लासेस सुरू करतेय. अगं बाई हो. कसले? शाळेतल्या मुलींसाठी 1ली ते 5वीच्या मुलांसाठी खास बॅचेस. म्हणजे मुलांना गोष्टी सांगणं, खेळ शिकवणं इत्यादी. कशी वाटली आयडिया? हे चांगली आहे, पण बरं का काकू, मला काय वाटतं की सुट्टीमध्ये त्यांना बागडू द्यावं हो. 1ली ते 5वीतल्या मुलांना कसले क्लासेस आणि काय. आता वर्षभर त्या अभ्यासाच्या ओझ्याखाली दबलेली असतात. घेऊ दे त्यांना थोडा मोकळा श्वास. नंतर आहेच की शाळेचं चक्र सगळं सुरू, नाही का? त्या क्लासेस काय, गृहपाठ काय, असं म्हणजे मला वाटतं. हो, तेही बरोबरच आहे तुझं. बरं, योगिता कुठे आहे? दिसली नाही ग ती. कुठे बाहेर गेलीये? हा, ती गेली. कुठे आहे ती पुण्याला गेली. मी म्हटलं नाही का, ती सहजच आली होती. हा, तू बोलली होतीस, मीच विसरले असणार. माझं हे असंच होतं बघ, एक गोष्ट लक्षात राहत नाही माझ्या. अहो काकू, गोष्ट एक असेल तर लक्षात राहील ना तुमच्या. हो, ते पण खरंच. बरं चल बाई, निघते मी. हो. टिपू टिपू टिपऱ्यांचा टिपू स्वच्छ राहायचा, उन्हाळ्यात उन्हाला घाम येईल ना. हा अरे हा आबा, का आबा, काय रे? अरे तुला यायला उशीर झाला. हो अहो, काय ट्रॅफिक होता, त्यात कसली तरी मिरवणूक होती, असा वैताग आला ना. थांबा, मी घेतो. हो. हॅलो. हा शैला. हा नाही, अगं ती बाहेर गेले. हो, सिनेमाला. हो हो हो, 15 मिनिटं झाली. हो, इथे सगळे बरे आहेत. हो, चल. ओके ओके, अच्छा, बाय. कुणाचा होता फोन? शैलाचा. हा, मग काय सांगितलं तुम्ही? सिनेमाला गेले म्हणून सांगितलं. अहो काय पुन्हा थाप मारलीत तुम्ही? आता आबा सांगतात ते खरं नाही का? एकदा खोटं बोलत नाही, इतके वेळा खोटं बोलावं लागणार आहे? तुला अजून सांगतो शेखर, तू तिला स्वच्छ काय ते सांगून टाक. खरं खरं हा टाक. काय सांगून टाक. हॅलो. हेलो, टिपरे साहब है क्या? हा हा, बोल शिर्या. बाबा तुम्ही कसं ओळखलत? अरे ओळखायचं काय, तू काय स्वतःला जेम्स बॉन्ड वगैरे समजायला लागलास की काय? नाही हो, मला वाटलं. आणि बघ, तुला आवाज बदलून वगैरे अजिबात बोलता येत नाही. बरं ते जाऊ दे. बरं आपल्या कामाचं काय झालं? फायनल स्टेपला आलंय. त्याच्या बायकोला भेटला होतास? सगळं रिपोर्ट मध्ये आहे. मी मध्ये काहीच लीक करणार नाही. ओहो, प्रोफेशनल टॉक. बरं बाकी काय, त्या सोनारकरांना भेटला होतास? नाही. वाटलंच मला. अरे या आठवड्यात भेटून घे. अरे चांगल्या ओळखी आहेत, शिवाय आबांचे मित्र आहेत. एक गुड न्यूज आहे. काय रे? इथे मला अजून एक काम मिळालंय इन्व्हेस्टिगेशनचं. ओ क्या बात आहे. अरे तू काय बॅनर वगैरे लावलेस की काय पुण्यात जाऊन? नाही हो, प्रमोद काका वगैरे कोणीतरी बोललं असेल. बरं 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 बरं, हे बघ, नाही म्हणू नकोस. कदाचित या धंद्यात तुला यश असेल आणि टेक इट सिरियसली. हा हो. आणि हे बघ शिर्या, सगळं कळलं की फोन कर. हा ओके, ठेव बाबा. ओके. ठेवले की काय? अरे काय म्हणतोय काय शिर्या? अहो काही नाही, एवढ्यात येत नाही म्हणतोय. त्याला अजून कसली तरी केस मिळाली सांगत होता. अगं बाई, खरंच की काय? हे हुशार आहे तो, सगळीकडे जाहिरात मोकळा झाला असणार. अहो मी तेच सांगितलं त्याला, म्हटलं सगळीकडे बॅनर्स लावलेस की काय? हो, पण मग तू या आल्या प्रशिक्षित अभिनेत्री. चेहऱ्यावर उत्साह बघा यांच्या. ही काय शिकवलं काय? अगं आम्हाला पण सांग ना, म्हणजे आम्हालाही कळेल ना. हो, तिला श्वास तर घेऊ द्या. हा, आई चला का? आणि तिच्या चेहऱ्यावर तुम्हाला उत्साह दिसतोय. मला तर असं वाटतं उद्या काही ती जात नाही त्या शिबिराला. काय झालं हिला? बघते मी. शलाका, अगं तू सांगितलंच नाहीस काय झालं ते. काही अर्थ नसतो या शिबिरांना. अगं पण नक्की काय झालं? अहो बाबा, तिथे शिकवणारी मुलं होती ना, ती माझ्याच एवढी असतील. 1-2 वर्षाचा फरक फक्त. आणि ती तुम्हाला शिकवणार? बघा ना. म्हणून मी नेहमी ओरडत असतो की अर्ध्या माहितीच्या आधाराने काही करू नका. आता तुम्ही दोघी एवढं सांगताय, मला वाटतं तुम्ही पूर्ण माहिती काढली असेल. बरं काय शेखर, हल्ली हे फॅडच निघालेलं आहे. जो उठतो तो शिबिर घेतो. अशा शिबिरात शिकलेला ना अभिनय किती येतो काय सांगता येणार नाही. पण शिबिर घेणाऱ्यांची अर्थार्जनाची सोय होते. अहो पण आबा, दोष फसवणाऱ्यांचा नाही, फसणाऱ्यांचा आहे.
पण बाबा आम्हाला कसं कळणार? पेपरात केवढी मोठी जाहिरात दिली होती. हो ना. अगं पण तुम्ही ती ऍड बघून फसलात ना. बरं त्यांचं क्वालिफिकेशन? एकाने म्हणे इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला होता तर त्याला बेस्ट ऍक्टरचं प्राइज मिळालं. हा. आणि आव असा आणत होता की नॅशनल अवॉर्ड किंवा ऑस्कर मिळालंय. अगो बाई. सतत आम्हाला सांगत होता माझ्या आजवरच्या कारकिर्दीत. कारकिर्दीत म्हणाला? हो बघा ना, वय वर्ष 23 किंवा 24 आणि दुसरा 25 वर्षाचा होता. त्यांनी म्हणे कुठल्या तरी सिरियल मध्ये छोटासा रोल केला होता. तेच सांगत बसला होता सारखं सारखं. बाबा रे, या अर्ध्या हळकुंडानं पिवळ्या झालेल्या नटसम्राटांना आवरा आधी. हे म्हणजे लुबाडाचे धंदे झाले. अहो पण मला पसंतच नव्हतं. तुम्ही अचानक सकाळी हो म्हणालात, मला कमालच वाटली. अगं तसं नाही श्यामल. एखादा अनुभवी विद्वान अभिनेता किंवा दिग्दर्शक असताना तर मग काही गोष्ट वेगळी होती ना. अगं त्याच्या ज्ञानाचा अनुभवाचा फायदा होतो अशा लोकांना. मी तुला सांगू का शेखर, मला काय वाटतं या नटांच्या शिबिरापेक्षा प्रेक्षक प्रशिक्षण शिबिराची सध्या गरज आहे. ते कोणीतरी सुरू करायला हवं. म्हणजे काय बरं का, आजची जर शिबिर प्रशिक्षण शिबिर प्रेक्षक तयार झाली ना तर सुजाण प्रेक्षक निर्माण होतील. अशा सुजाण आणि जाणकार प्रेक्षकांमुळे सर्जनशील नाटककार आणि दर्जेदार नाट्य निर्मिती निर्माण होईल. आणि अशी नाटकं चालतील सुद्धा. म्हणजे बरं का, कुठली नाटकं बघायला हवी, कुठली नाटकं चालवायला हवी, जगवायला हवी, कुठली चांगली आहेत, कुठली वाईट आहेत, हे प्रेक्षकांना कळत तरी खूप झालं ना. आणि म्हणून अशा प्रेक्षक प्रशिक्षण केंद्रांची सध्या गरज आहे. बरोबर आहे आबा तुमचं. अहो गडकरी, कोल्हटकर, तेंडुलकर, दळवी याच्यानंतर त्या ताकदीचं लिहिणारा कोणी लेखक नाही अशी ओरड आपण नेहमी करतो. पण समजा असा एखादा लेखक आला आणि त्यांनी असं एक दर्जेदार नाटक लिहिलं तर ते पचवणारा प्रेक्षक आपल्याकडे आहे का, ते बघायला हवं आधी. बरोबर बरोबर बरोबर. त्याच्यामुळे सध्या गरज आहे ती प्रेक्षक प्रशिक्षण शिबिराची. तू घेतोस काय रे शिबिर? फोन घेता. फोन एवढ्या रात्री? शैलाचा असणार. अरे देवा. हॅलो. हा बोल शैला. हा हा नाही आहे. हो हा. अगं नाही, अगं नाही ग, ती योगिता झोपली आहे. हो अगं फिरून फिरून दमते ना दिवसभर. आणि शैला अगं वाजले किती आता इथे, मग उठवू? बर एक मिनिट हा, जरा होल्ड कर. हो आता काय करणार तुम्ही, तुम्ही सांगा. सांगा हे खोटं तुला हे लपायला आणखी खोटं बोलायला वाढत जातो. असं तुम्ही कशाला सांगितलं तिला झोपली आहे म्हणून? तो काय करायचं तुम्ही गप्प. शालाका 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 उठून जरा चल. चल काम आहे जरा. चल हो हो चल चल लवकर बाहेर ये. हा लवकर ये. शालाका शालाका उठ. जागे जागे उठ. काम आहे ग. लवकर लवकर ये लवकर ये. बघितलं ना आबा, तुम्ही सांगत असताना सुद्धा ते ऐकत नाहीये. काय करतात? शालाका बेटा जागी झालीस का तू? हा हे बघ फोनवर बोलायचंय. शैला त्याचा फोन आहे. मला तू योगिता म्हणून बोलायचं तिच्याशी. हो हो अगं नाही नाही नको नको नको. तू बोल तिच्याशी. वेळ मारून एवढी. अगं ही बोलणार आहे का मग? दुसरं कोण बोलणार आहे? मी बोलू का? योगिता नको घरी नाहीये म्हणून. नको नको तू बोल तू बोल. जमीन तुला जम. हो हो जमीन. हा हो नाही नाही ग. हा ओके बाय. हॅलो ठेवलं वाटतं. चला एक संकट टळलं. पण चला का
अभिनय अतिशय छान होता. अजिबात रिहर्सल न करता म्हणजे तू फारच छान केलंस. एक दिवसाच्या शिबिराचा फायदा. ती झोपली आहे. असू दे असू दे. चल बाळा इकडे. आवडलेलं नाही. या राजकारण्यांचं काय करावं तेच कळत नाहीये. म्हणजे परवा एका पार्टीत होते, काल दुसऱ्या पार्टीत, आज तिसऱ्याच पार्टीत आणि उद्या आता आणखी दुसऱ्या पार्टीत. का म्हणजे सरडा सुद्धा एवढ्या पटापट रंग बदलत नसेल. देवा पांडुरंगा नारायणा तूच मार्ग. हा गुड मॉर्निंग. काय उठायला उशीर झाला काय? सुट्टी आहे ना, एन्जॉय. एन्जॉय? अगं पण सुट्टीमध्ये चांगल्या सवयी लावून घ्यायला काय हरकत आहे म्हणतो मी. हा आबा आता ते नाट्य प्रशिक्षण शिबिराची सवय करत होते ना, ऐकलत ना काय झालं? अगं शलाका, एकदा मनासारखं झालं नाही म्हणजे सगळं चुकीचं कसं असेल. बरं का, काही गोष्टी चुकीच्या वाटल्या तरी कराव्यात. काय होतं भविष्यात बरं का, या एक्सपिरियन्समुळे चुका कमी होत आहेत. हो काय काय पितेस काय? हा पिणार आईस कोल्ड चिल्ड आहे. काय ते कोला? अरे कशाला आहे? म्हणजे नैसर्गिक पेय काय नाही ग पीत तुम्ही. हा लिंबू सरबत किती सुंदर असतं, तब्येतीलाही चांगलं. कोकम सरबत आहे, आवड्याचं आलंय ते सरबत करून घ्या, चांगलं असतं ते. आबा पण हे इन्स्टंट आहे म्हणजे तयार. या कोल्यामुळे परदेशी कंपन्यांच्या तिजोऱ्या भरतात आणि आपल्या लोकांच्या तब्येतीचे 3-13 वाजतात. आबा एखाद दिवस चालतो. तुम्ही एखाद दिवस म्हणता आणि मग सवय लागते प्यायची. आबा एवढं पण काही वाईट नसतं. आमिर पासून शाहरुख पर्यंत आणि ऐश्वर्या पासून राणी मुखर्जी पर्यंत सगळे हेच पितात. शिव गंगाधर टिपरे पितात का? आबा तुम्ही म्हणजे ना हसण्यावारी देऊ नकोस. हे बघा, याचे परिणाम तुम्हाला आणखीन 5-10 वर्षांनी पाहायला मिळतील. भपकेबाज जाहिराती करून इथे पाय रोवायचे आणि इथल्या लोकांना मुळापासून उपटून टाकायचं, ही परदेशी कंपन्यांची स्वप्न तुमच्या पिढीमुळे प्रत्यक्षात अवतरतायत. याचं मला वाईट वाटतंय. गांधीजींनी चले जावचा नारा दिला होता. तुमची पिढी चले आव म्हणते. चले आव 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 आव. हॅलो हॅलो हॅलो, काय चाललंय सकाळी सकाळी? सॉरी आबा, आता यापुढे ना तुम्ही सांगाल ते पीत जाईल. मी सांगतो म्हणून पिऊ नको. तुला पटलं तर तू ते कर. माझी खात्री आहे तुला ते पटेल. आता तुम्ही मोठा झालात, स्वतःच्या मनाप्रमाणे वागा. आमची फिकीर परवा तुम्हाला आहे कुठे? अहो आबा, पण काय झालं? मी काय केलंय? मी तुझ्याशी बोलत नाही आणि बोलू इच्छित नाही. मी शलाकाशी बोलतोय. अहो नाही, तुम्ही माझ्याकडे बघताय म्हणून मी विचारलं ना. मी तुझ्याकडे बघत नाहीये. माझ्या डोळे या चष्म्यामुळे मोठे वाटतात म्हणून फिरलेलं वाटतं डोळ्या काना. मी शलाकाची आणि मी कुठे पाहिजे ते तू मला सांगणार आहेस का? तुला विचारू मी. असू दे, तुम्ही एवढं चिडताय का? पण जाऊ दे, दिवसाची सुरुवात अशी नको. पेपर बघू. मी अजून वाचलेला नाही तरी सुद्धा मी तुला देणार आहे. कारण समोरचा वागला तरी आपण तसं वागायला पाहिजे असं बिलकुल नाही. जाऊ दे, मी आधी आंघोळ करून घेतो, नंतर वाचेन पेपर. असू दे असू दे. कोणी खोटं बोललं ना की मला त्याचा त्रास होतो, राग येतो खोटं बोलणाऱ्याचा. ठीक आहे, हे तुझ्या बापाला देतो. काय करताय तुम्ही? आणखी लहान होते का बघ तू. खरं त्याला जे उघडायला सांग आणि वाच म्हणा. तुम्हाला काही थंड आणू का मी? कोकम सरबत वगैरे? कोकम सरबत, लिंबू सरबत काही चालेल. स्वतःच्या हाताने कर आणि मला दे. आणि हे बघ, हे ते कोले सगळे घरात आहेत ना, कोले ते फुकट घालवू नको. बहुउपयोगी ते पेय आहे. काय सांग, आपले हे फ्रीजला डाग पडले किंवा कढीचा गंज काढत असेल ना, ते त्याला त्यासाठी कोला उपयोगी पडतो. आतड्याची नासाडी करायला नाही. जा सरबत घेऊन ये. अरे ही शलाका, ही कोण ग? ही मुलगी कोणी, नटी कोणी? ती लेंगा घालून नाचते ना ती. आबा लेंगा काय हो, शरारा आहे तो. एवढं मोठ्याने ओरडतीये ती. शरारा तरी काय? अच्छा, जे ओरडते तेच घातलंय. अच्छा अच्छा. पण तिचं नाव काय? शलाका. अच्छा, हिचं नाव पण शलाका? नाही हो आबा, ती मला हाक मारते. काय काय? अगं काय काळ वेळ काही आहे की नाही? झोपायचं नाही. अहो सकाळी जायचं ना तुम्हाला ऑफिसला. किती वाजलेत बघा ना जरा. थांब ना जरा, 5 मिनिटं राहिलेत. नक्की
की शैला आत्याचा असणार आहे? आता काय करायचंय? आता तरी मी तुला सांगत होतो हे खोटं बोलणं चांगलं नाही म्हणून. नाहीतर काय, पूर्वी शैलावंशांचा फोन यायचा ना तर तेव्हा असा आनंद व्हायचा आणि आता पोटात गोळा येतो. बेल वाजली की गोळा येतो. घाबरू नको श्यामल, आपण एक काम करू, आपण हिच्या तोंडामध्ये ब्रश देऊ आणि योगिता म्हणून बोलायला लावू तिला. पुन्हा खोटं. अहो काय सांगून टाका ना, योगिता नाहीये बाबा इथे. अगं काय सांगणार तिला? किती वेळ वाच. हॅलो हो 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 वंशा, ओळखला मी आवाज. हो हो श्यामाला बोलते. श्याम हो हो उशीर झाला फोन उचलायला, जरा वेळ लागला. हो हो वेळ लागला मला ठसका लागला. हो वेळ हो 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 जेवत होतो ना आम्ही. हो जेवायला उशीर झाला जरा. हो हो तेच मी विचारत होते की कसं काय तुम्ही फोन केलात. हा येताय तुम्ही मुंबईला. हॅलो हॅलो शैला. हा अगं काय नाही, तिला उचकी लागली माझी. हो तू कधी येतेस? परवा? अगं नाही का, अगं आनंदानं ओरडलो मी. हो योगिता ना, अगं ती जेवते. बोलवू? बरं बरं, आबा ठीक आहेत, आबा व्यवस्थित आहेत. हो हो सगळे बरे आहेत. हो बरं चल ठेवतो. हा चल, अच्छा बाय. शैला येते परवा मुंबईत. अगो बाई. देवा